प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय। सुरेख पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना बघायला मिळते। विशाल एका बाजूने आपण बघतोय एसएस रियल टायगर सरपाडा, तर दुसऱ्या बाजूने ओम साई बिलीवर सरपाडाकडून प्रमोद हा गोलंदाजी मार्कवर। दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय। धावसंख्येचा विचार केला तर अजूनपर्यंत अकाउंट ओपन नाही। विशाल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंटला। 4 धावा येतात, पहिला चौकार येतोय या इनिंगचा विशाल पाटील यांच्या बॅट मधून आणि आजच्या दिवसातील सुद्धा विशालचा हा पहिला चौकार आहे। कारण ॲज अ बॅटर म्हणून खूप चांगली कामगिरी करताना सातत्याने विशाल आपल्याला बघायला मिळतोय, परंतु 40+ हे क्रिकेट खेळताना विशालच्या बॅटमधून हा पहिला चौकार दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळतोय। चांगली गोलंदाजी करतोय विशाल, परंतु फलंदाजीमध्ये मात्र सातत्य राखावं लागेल। जर ही सिरीजची ट्रॉफी डोळ्यासमोर असेल तर मात्र दोन्हीकडून चांगली कामगिरी करावी लागेल। तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर 6, माफ करा दिलीप पाटील। आपण या खूप मजा करू आज, या प्रेक्षकांना आपण सरपाड्याच्या ग्रामस्थांना सुद्धा हसू या आपण। पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद सज्ज होताना बघायला मिळतो। या वेळेला विशालच्या बॅट मधून विशाल असा फटका बघायला मिळतोय। 6 धावा आणि धाव संख्या आपण बघतोय जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर। आणि या चेंडूवर षटकार मारला तर योगीजी तरे साहेब तेंबोडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल विशालसाठी। विशाल काय जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय। धावसंख्या आपण बघतोय 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात। तर ओमसाई बिलीवर सरपाडाचा आपण विचार केला तर प्रवीण पाटील हे एक खूप मोठं नाव आहे आगरी क्रिकेटचा आपण विचार केला तर। इथे विशालच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते। क्षेत्ररक्षण होईल, प्रवीण पाटील पुढे सरसावतोय। एक शांत स्वभावाचा खेळाडू पारगाव मधून सातत्याने खेळताना आपल्याला बघायला मिळतोय आणि अतिशय शांत, म्हणजे फार कमी असे खेळाडू असतात की जे क्रिकेटने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकतात, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करतात, आपल्या समाजाचं नाव उज्ज्वल करतात, परंतु पाय जमिनीवर असतात आणि त्यातलंच एक नाव म्हणजे प्रवीण पाटील। धनंजय येतोय गोलंदाज, नवसईचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना विशालसाठी हा चेंडू असेल धनंजय। विशाल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न दिसला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, कारण तिन्ही खेळाडू इनफिल्ड मध्ये आहेत। आपण बघितलं तर एक स्लिप पॉइंट आहे, त्याच्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, सिरी मिड ऑफ, हे 3 खेळाडू आपण बघितले तर 30 यार्ड सर्कलच्या मध्ये आहे। फक्त इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं आणि तोच प्रयत्न दिसला विशालचा। शॉर्ट लेनचा चेंडू, धनंजय डाऊन द लेग मारा, पंच वळतायत, खराब चेंडूचे संकेत आणि अवंतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळते।
आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. या 40+ आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही आपला आभार व्यक्त करतोय आणि सर आपणास विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर या. यावेळेला विशाल इथे मात्र सुरेख फटका, तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली जाते. चेंडू सीमारेषा पार, चौकार आणि या चौकारानंतर SS रिअल टायगर सरपाडा हा संघ जाऊन पोहोचतो 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि धनंजय थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते धनंजयकडून. आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा केला तर मात्र फटके खेळण्यास भाग पाडतील विशालला, परंतु डाऊन द लेग जेव्हा तुम्ही मारा करता तेव्हा फक्त दिशा देण्याचं काम करतोय फलंदाज. आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा हेच बघितलं आम्ही की जेव्हा तेंबोडे फायटर संघाविरुद्ध राकेश पाटीलने 9 चेंडू त्याच्यात 8 चौकार आणि 1 षटकार मारला होता लॉंग लेगच्या दिशेने. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील इथे फेटाळून लावलेला आहे. गोलंदाज चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. नवसई गावातून नेहमीच सातत्याने खेळताना आपण धनंजयला बघितलं आहे, परंतु आज 40+ मधून सरपाडा संघाकडून खेळतोय. ओम साई बिलीवर सरपाडा रत्नगंजी पाटील साहेबांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने विशाल काय तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय. 1 बाउल चेंडूला पाठवलंय, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, चौकार. कमॉन डीजे. तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 22 धावा. चांगली फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. पूर्णपणे सूत्र जी आहे ते आपल्या हातामध्ये घेतलेत विशालने. तर मागच्या सामन्याचा सामनावीर मंगेश मात्र नॉन स्ट्राईक एंड कडून चांगली फलंदाजीची मात्र मजा घेतोय विशालच्या. इथे विशाल पुन्हा एकदा हवाई सफर होतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी, षटकार. 28 धावा धावफलकावर. चांगली कामगिरी करताना आपल्याला विशाल हा बघायला मिळतोय. तर चर्चा होती काल व्यासपीठावर इथे की मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये विशाल येऊ शकतोय, आणि कालच्या दिवसामध्ये ही चर्चा होती आणि आज खरोखरच तो एक पाऊल पुढे टाकताना बघायला मिळतोय आपल्याला. काय जबरदस्त फलंदाजी करतोय आणि 2 षटकं सुद्धा हाताळतोय. त्यामुळे 1-2 गडी बाद केले, 15-20 धावा आल्या प्रत्येक सामन्यामध्ये. तर नक्कीच या वेळेला मात्र उंची दिलेला चेंडू आपण बघितला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि अतिरिक्त उसळी घेतली होती चेंडूने, आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की शेवटच्या चेंडूवर विशाल हा मात्र पूर्णपणे चुकलेला आहे. षटक क्रमांक 2 संपलेला आहे. धावसंख्या आपण बघितली तर 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीखेर आपण बघतोय. यावेळेला आपण बघतो ही जबरदस्त अप्रतिम मंगेश मात्र पॉझिटिव्ह माइंडने फलंदाजी करतोय. विशाल एका बाजूने इन्फॉर्म आहे तर विशालला स्ट्राईकवर आणलंय.
तर नक्कीच दिलीप पाटील यांचा सुद्धा आवाज ऐकायला मिळेल आपल्याला. ते थोडेसे नाश्ता करतायत, पेटपूजा करणार आणि त्याच्यानंतर येणार इकडे. म्हणजे संध्याकाळपर्यंत मग काही भेटलं नाही तरी चालेल, कारण अपेक्षा कुठलीच नसते त्यांची. दिलीप पाटील खानिवडे इथे विशालच्या बॅटमधून एक धाव येते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपण बघतोय मिस्टर प्रमोद. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं प्रमोदने, परंतु धावा जरी 13 गेल्या असल्या तरी मात्र 2 बॉल डॉट आले होते. इथे पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आलेल्या आहेत त्या प्रमोदच्या ह्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होताना प्रमोदला आपण बघतोय. इथे मोठा फटका येईल का, तर एस डेफिनेटली 6 धावा येतील. आणि या 6 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 36 धावा. तर 36 धावा धावफलकावर बघायला मिळतात. फटक्यामध्ये वजन होतं, ताकद होती आणि मनगटाचा वापर केला गेला या फटक्यासाठी. आणि मनगटाचा जेव्हा तुम्ही पुरेपूर वापर करतात ना, तेव्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातात. आणि तीच कामगिरी होताना आपल्याला बघायला मिळते मंगेशकडून. कारण आधी त्याने विशालच्या फलंदाजीचा मनमुराद आनंद लुटला आणि आत्ता आपण बघतोय तर आता तो मात्र मनमुराद आनंदाने फलंदाजी करतोय. इथे पुन्हा एकदा प्रमोद बॅकफुटवर असेल. सुरेख अप्रतिम कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण झालं, चेंडूला फेकण्याचा प्रयत्न केला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. SS रिअल टायगर सरपाडा हा संघ जाऊन पोहोचतोय 37 या धावसंख्येवर. तिसरं षटक सुरू आहे. 37 धावा म्हणजे कमालीची फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. 40+ आग्री प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करू इच्छितो. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला विशाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या आपण बघतोय बाबू पुढे सरसावतोय. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39. मणिजी गावड साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. 40+ क्रिकेटचा आनंद घेताना आमच्या व्यासपीठावरून आपण बघतोय त्यांना. त्याच्यानंतर बॉबी भाई, मुनीत कुडू हे सुद्धा आहेत. धन्यवाद योगीजी तरे साहेब, कारण 40+ आग्री प्रीमियर लीग मध्ये आमची तुम्ही खूप छान पद्धतीने मात्र सोय केलेली आहे. या उन्हामध्ये तुम्ही आम्हाला थंड केलेला आहे आणि इथे या
मिनेश पारगावचा हा गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवर मात्र अनुभवी गोलंदाज आहे. इथे विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखलं जाते मिनेशला आणि काही जबरदस्त गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर सफलता. विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. हॅट्रिक साठी मिनेश घरत यांच्यासाठी योगीजी तरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. अप्रतिम. पूर्णपणे आज ठरवून आलेत की कालच्या दिवसामध्ये ॲज अ खेळाडू म्हणून ते होते, परंतु आज ते कमिटी मेंबर आहेत आणि पूर्णपणे अकाउंट जे त्यांचं ATM आहे ते खुलं केलं. इथे विशालला सुद्धा 3 षटकारांसाठी 500 रुपये. काही जबरदस्त अप्रतिम. पूर्णपणे आमची पाटील नेटवर्कची टीम सुद्धा सज्ज आहे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्यासाठी. आमचे कॅमेरामॅन मुनीत कुडू त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रफुल गरत सरपाड्याचा हा खेळाडू आहे. घरचं मैदान आहे आणि विशालने प्रमोट केलंय त्याला की प्रफुलला पाठवा. प्रफुलवर विश्वास आहे आणि भाऊजी आणि मेहुणा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे आपण बघूया झेलबाद होताना प्रफुल बॅक टू डगआउट आणि हॅट्रिकची संधी आहे मिनेश घरातला. 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा लागले हॅट्रिक साठी. पारगावचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे मिनेश आणि मागील 10 वर्षापूर्वी जरी मिनेशला बघितलं ना तर हीच शरीरयष्टी आणि हाच लुक. फिटनेस सुद्धा जबरदस्त आपल्याला बघायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये 53 वर्षाचे खेळाडू सुद्धा खेळलेत आणि काय जबरदस्त फिटनेस त्यांचा सुद्धा. मिनेश घरत कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल. अजून एक विकेट योगीजी तरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अप्रतिम. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना मिनेश घरत पारगावचा खेळाडू. पारगावमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात, पारगाव प्रीमियर लीग असू द्या किंवा एक मनसे चषक व्हायचा पारगावमध्ये, सध्या ही स्पर्धा 2 वर्ष झाली नाही काही कारणास्तव, परंतु मोलाचं सहकार्य लाभतंय आम्हाला. तर उमेश आहे आणि हॅट्रिकची संधी उमेशने मात्र हुकवलेली आहे. तर इथे 3 चेंडू 3 गडी बाद केले असते तर 500 रुपयाचं नक्कीच कॅश प्राइज मिळालं असतं. परंतु संघ हितासाठी काय सुरेख गोलंदाजी करतोय मिनेश. तर एका बाजूने विशाल पाटील ॲज अ आयकॉन खेळाडू, ॲज अ बॅटर म्हणून काय जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. सध्याच्या स्थितीला विशाल हा किती धावांवर खेळतोय तर नक्कीच 14 चेंडूमध्ये 30 धावा. त्यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. आगरवाडीचा हे एक स्टार खेळाडू आहे बाबू, याच्याकडे सुद्धा मात्र क्षमता आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं करतोय आणि कालच्या दिवसामध्ये आगरवाडी संघ क्वालिफाय झालेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आगरवाडीच्या खेळाडूने छाप पाडलेले आहे. इथे आज बघूया कशा पद्धतीने मात्र हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतील. पारगावच्या खेळाडूंनी सुद्धा नाव कमावलेलं आहे. इथे मिनेश यावेळेला बघूया षटकार येतोय की झेल बाद आणि इथे या षटकातील 3रा विकेट. हॅट्रिक साठी 500 होते, हॅट्रिक झाली नाही, परंतु 3 विकेट मात्र मिळवण्यात यश आलेलं आहे ते मिनेश घरतला. इथे नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत आमचे उर्वी डीजेचे ऑपरेटर सज्ज झाले असतील तर एक गाणं होऊन जाऊ द्या. तर नवीन फलंदाज जयप्रकाश जग्गू या नावाने जास्तीत जास्त ओळख आगरी समाजामध्ये, आगरी क्रिकेटमध्ये. आणि मागच्या सामन्यामध्ये सुद्धा एक चौकार आल्या मारला होता. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विशाल एका बाजूने मात्र आयकॉन खेळाडू तग धरून उभा आहे, पाय रोवून उभा आहे खेळपट्टीवर. तर विशालला साथ द्यावी लागेल.
विशालला सिंगल डबल काढून स्ट्राईकवर आणण्याचं काम करावं लागेल, कारण विशाल जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा होतील. जरी 40+ क्रिकेट असलं तरी विशालच्या शरीरयष्टीवरून, विशालच्या फिटनेसवरून वाटत नाही विशाल 40+ असेल. आणि इथे आपण बघतोय जयप्रकाश पाटील झेल होईल का, थोडंसं मात्र पुढे गेला खेळाडू. आणि झेल असता तर 4 गडी एका षटकामध्ये बाद करण्याचा पराक्रम झाला असता या 40+ आगरी प्रीमियर लीग मध्ये. परंतु थोडा पुढे 40+चं क्रिकेट आहे. आणि मित्रांनो, अशा चुका तर होतील यात काही शंका नाही, कारण सरावापासून दूर असतात हे खेळाडू. तर काही खेळाडूंकडे बघितलं तर असं वाटत नाही की 40+ झाले असतील, तर काही यंग खेळाडूंकडे बघितलं तर असं वाटतं की हे 45-50चे आहेत. म्हणजे असं सुद्धा होतंय इकडे क्रिकेटमध्ये. त्रेचाळीस 43. तर विश्वास पाटील सरपाडा हा सरपाड्याचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. आणि विश्वास पाटीलने जयप्रकाशसाठी प्रत्येक चौकाराला 500 रुपये लावलेले आहेत. चौकारासाठी 500 रुपये आहेत जयप्रकाश पाटीलला. विश्वास पाटील ॲज अ यष्टीरक्षक आणि ॲज अ गोलंदाज, ॲज अ बॅटर म्हणून खूप मोठं नाव आहे सरपाडा क्रिकेटमध्ये. त्याच विश्वासने इथे मात्र एक बक्षीस लावलेलं आहे जयप्रकाशच्या चौकारासाठी 500 रुपये. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. आणि इथे आपण बघितले तर थोडेसे नाखुश गोलंदाज दिसत आहेत, परंतु पंच तटस्थ आहेत. पंच आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, कारण पंचांनी हेरलं की चेंडू आहे तो चेंडू थोडासा लेग स्टंपवर होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना प्रवीण पाटील पारगाव. आणि इथे आपण बघतोय चेंडू सीमारेषा पार, षटकार. तर प्रवीण पाटील पारगाव हा फक्त आगरी समाज किंवा इतर ठिकाणी जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा ॲज अ बॅटर म्हणूनच आपण त्याला ओळखतोय. पहिल्यांदाच मी सुद्धा माझ्या आयुष्यात याला बघतोय गोलंदाजी करताना, कारण आज 40+ क्रिकेट आहे. कदाचित गोलंदाज नसतील म्हणून, कारण रिहान सुपर किंगला सुद्धा एक मोठा धक्का बसलाय. राजू कुडू काही कारणास्तव संघाबाहेर आहेत, कारण राजू कुडू मैदानात असले तर 10 धावा फिल्डिंगमध्ये वाचतात. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतात. राईट आर्म राऊंड द विकेट. विशाल या वेळेला आपण बघितलं तर झेल बाद होताना, यस इट इज अ गुड कॅच. फलंदाज बाद होतोय बघा. चौकार एक षटकार जरी आला असला तरी आपलं काम केलंय प्रवीणने. विशाल पाटीलला बाद केलंय, खूप मोठा हादरा बसलाय. आमचे ऑपरेटर सुद्धा सज्ज झालेत. तर जाऊया उर्वी डीजेकडे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 49, 49 धावा. यावेळेला
साजनच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जयप्रकाश इथे धावबाद होत आहेत. काही जबरदस्त प्रवीण पाटील आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना बघायला मिळतोय. या षटकात आपण बघितलं तर अमर पाटील दर्शवतील आम्हाला 7 धावा आलेत आणि 2 गडी बाद झालेत. 1 धावबाद आणि 1 झेलबाद. यानंतर होणारा सामना असेल जय मल्हार माकणे वर्सेस ANB दिवेकर पाडा. तर या दिलीप पाटील यानंतर तुमचा सामना आहे, त्यामुळे एक 6 षटकांसाठी आपण इथे आला तर बरं होईल. जयकांत तरे अवळीला आपण बघतोय, चेंडू निघून जातोय आणि इथे थोडंसं मात्र डेंजर झोन मध्ये होते जयकांत तरे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 51 धावा. शेवटचा चेंडू असेल. धावा धावफलकावर प्रवीण पाटील. यावेळेला मात्र जयकांत तरेच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. बाबू पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा, 53 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी 54 धावांचं लक्ष समोर असेल तर मी आमंत्रित करतोय ANB वॉरियर्स दिवेकर पाडा आणि जय मल्हार माकणे या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. संतोष पाटील सफाळे आपण कुठे असतील तर कल्पेश कुडू यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
जय मल्हार माकडे संघ नाणेफेक जिंकलेला आहे, परंतु त्याने 5 मिनिटं मागितलेले आहेत. विचार करतील नक्की काय करायचं. तर जय मल्हार माकडे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर ANB आपण बघतोय वॉरियर्स दिवेकरपाडा हा संघ आहे. तर प्रथम फलंदाजी करावी लागेल. तर 54 धावांचं लक्ष आहे. तर जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जे संघ खेळून झालेले आहेत आणि ज्यांची मॅच थोडी लेट आहे त्यांनी जेवण करून घ्या. यावेळेला आपण बघतोय पहिल्या चेंडूवर प्रवीण पाटील स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. विशाल पाटील एक चांगली गोलंदाजी करताना मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं 2 षटकं हाताळली होती. सुरेख गोलंदाजी केली होती. यावेळेला सर्वांच्या नजरा असतील प्रवीण पाटीलवर. इथे आपण बघितलं तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख अप्रतिम. काय टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून निघून जातोय. का चांगल्या फलंदाजाला मात्र रोखलं. इथे कौतुक करावं लागेल विशालचं सुद्धा. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय, कौतुकास्पद कामगिरी होताना मैदानाच्या आतमध्ये आपण विशालला बघतोय. पुन्हा एकदा प्रवीण पाटील मॅन फ्रॉम पारगाव. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. गती आहे, फटक्यामध्ये ताकद आहे. चेंडू सीमारेषा गाठेल का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आणि
3 धावा मात्र रोखू शकत नाही. 1 धाव वाचवली आपल्या संघासाठी. आधीच्या सामन्यामध्ये 2 सुरेख झेल घेतले होते आणि सचिनने बघा टोपण नाव माहीत पडलंय, मायकल. सचिन यांचं नाव आहे आणि खरोखरच तंत्रशुद्ध एक फलंदाज म्हणून पुढे आलाय. त्याच्यानंतर आज या वयामध्ये क्षेत्ररक्षण आणि झेल काय सुरेख घेतले होते. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स, चौकार. 4 धावा येतात आणि या 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7. धनंजयच्या बॅटमधून हा चौकार येताना आपण बघतोय. धनंजय हा सुद्धा एक बॅटर म्हणून नवसाई गावातून प्रत्येक वर्ष झाली क्रिकेट खेळतोय, परंतु आज मात्र ओमसाई बिलीवर सरपणासाठी ही जोडी खूप महत्त्वाची आहे. पहिल्या 2 ते 3 षटकापर्यंत ही जोडी मैदानात असणं गरजेचं आहे, नाहीतर विशाल पाटील, जग्गू हे चांगले गोलंदाज आहेत. कारण याआधी या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ समजला जाणारा ANB वॉरियर्स देविकरपाडा संघाला पराभूत केलंय विशाल पाटील अँड कंपनीने. तर कुठेतरी गोलंदाजी चांगली आहे यात काही शंका नाही. आणि 3 षटकं तर जबरदस्त हाताळली जातात. 2 विशाल पाटीलचे आणि 1 जयप्रकाश पाटील. त्यानंतर 2 गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. इथे आपण बघतोय विशालला पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रवीण पाटीलसाठी 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 8 या धावसंख्येवर. 9 धावसंख्या, माफ करा. तर धावसंख्या आपण बघितली तर 9 चेंडू झालेत या षटकातील फेकून. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 9 धावा, 24 चेंडू आणि विजयासाठी 45 धावा. 24 चेंडूमध्ये 45 धावा करायच्या असतील तर मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करावं लागेल. मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. चौकार षटकार तुमच्या बॅटमधून आणावे लागतील. थोडासा आवाज दिला तर बरं होईल ऑपरेटर. तसेच परेश कुडू सरांचं सुद्धा आगमन होतंय. खानिवडे प्रीमियर लीग मध्ये काय जबरदस्त मात्र त्यांनी छाप पाडली होती आपल्या समालोचन कक्षामधून आणि त्यांचं इथे शुभ आगमन होतंय. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच ऐकायला मिळेल. बघा अनुभवाचे बोल आहेत आणि जतीन आणि अमरसाठी या सूचना आहेत. यावेळेला मात्र 9+4 9+4 म्हणजे 5 धावा येतील आणि प्लस फ्री हिटचा इशारा पंचांकडून येताना आपल्याला बघायला मिळतो. या परेश कुडू सर आपण जॉईन व्हा. जेवायला सध्या आलेत म्हणजे पहिली पेट पूजा. गोलंदाज पुन्हा एकदा जयप्रकाश. इथे आपण बघतोय प्रवीण पाटीलच्या बॅटमधून ही 1 धाव येते. विशाल क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला फेकतोय तोपर्यंत 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 15. 15 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. तोपर्यंत 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाते. पुन्हा एकदा जयप्रकाश. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. विशाल पाटील पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय, फेकतोय तोपर्यंत 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना जयप्रकाश आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून जातोय. जयप्रकाश चांगली गोलंदाजी करताना 40+ क्रिकेट चांगल्या पद्धतीने हाताळताना आपल्याला बघायला मिळतोय. तो म्हणजेच जयप्रकाश. यावेळेला सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न चांगला केला होता. साजन मात्र
इथे प्रवीण पाटील एकाच धावेच्या प्रयत्नात दिसले आणि धावसंख्या 1ने पुढे सरसावते. 18 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. यानंतर खूप मोठी लढत आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने सगळ्यांचा आवडता खेळाडू जतीन किणी मात्र सकाळच्या सत्रापासून चर्चा करतोय की पिंट्याची बॅट तळपेल आणि इथे षटकार येतोय आणि या षटकारानंतर प्रवीण पाटीलने मात्र आता हात खोललेले आहेत. प्रवीण पाटील लय मध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय आणि इथे षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 24 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 24 रन्स ऑन द बोर्ड. 18 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. बघा समीकरण लगेच बदललेलं आहे. 10ची सरासरी आता आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. आज सगळे स्टार खेळाडू आगरी समाजातील 40+ हे खेळाडू आपण बघतोय. संजय पाटील पारगाव. एक जमाना असा होता की संजय पाटील गोलंदाजीला आले की 2-3 गडी बाद करणारच असा शिक्का लागला होता त्यांच्यावर आणि फलंदाजीला आले तर शेवटचे 4-5 चेंडू खेळायचे, त्याच्यात 1-2 षटकार तर हमखास मारायचे. आज पुन्हा एकदा ते बऱ्याच वर्षानंतर मला मैदानाच्या आतमध्ये दिसले. त्यांच्या समवेत आहेत सारा 11चे सर्वेसर्वा दीपेश पाटील साहेब, त्यानंतर संतोष गरज साहेब सुद्धा भोजनाचा आनंद घेण्यासाठी मार्गस्थ झालेले आहेत. तर विशाल पाटील येतात पुन्हा एकदा. इथे धनंजय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता धनंजयने. आता धनंजय आणि प्रवीण पाटील बघा हवेचा जोर पूर्णपणे डाव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक हवा आहे या मैदानावर. आता हवेच्या विरुद्धात षटकार मारायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु हवेच्या विरोधात खेळलेला हा फटका बराच सीमारेषेच्या आतमध्ये पडलेला आहे. ताकद लागेल आणि ताकदीने मारावे लागतील कारण हवा भरपूर आहे. जोरात हवा सुटलेली आहे. बघा फ्लॅग्स पूर्णपणे दर्शवतात. त्याच्यानंतर जो पट्टा लावलेला आहे पिवळ्या कलरचा तो बघा किती हवेने मात्र हिलतोय. झाडांची पानं सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. इथे कट केलेला फटका बघायला मिळतोय. ताकद तर आहे फटक्यामध्ये परंतु चेंडू सीमारेषा गाठेल का तर एस. इट इज अ 4 रन्स. 4 धावा येतात आणि 4 धावेनंतर अमर पाटील आम्हाला दर्शवतील की धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 या धावसंख्येवर. 29. ओमसाई बिलीवर सरपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला जर आपण बघितलं तर पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर आहे. प्रवीण पाटील आणि धनंजय काय जबरदस्त जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये सावध पवित्रा धारण केला. जयप्रकाश पाटील आले त्यांच्यावर थोडासा हल्ला चढवला. पुन्हा एकदा विशाल पाटील. आत्ता मात्र सिंगल डबलला प्राधान्य देऊन एक मध्ये चौकार सुद्धा वसूल केलेला आहे. ही ताकद आहे प्रवीण पाटीलची कारण परिस्थितीनुसार कसं खेळावं ह्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना विशाल पाटील आपण बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. थोडासा लुक बदललाय विशाल पाटीलने. यावेळेला बघा सेन्सिबल क्रिकेट बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळतोय प्रवीण आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1ने पुढे सरसावते. 30 धावा धावफलकावर. धनंजय. इथे पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून 1 बाउन्स 2 बाउन्स जयप्रकाश पाटील क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 1 धाव आणि एकच धावेने धावसंख्या आपण बघतोय 31. 31 धावा धावफलकावर. 13 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष समोर आहे. 13 चेंडू 23 धावा. विशाल पाटीलचा हा शेवटचा चेंडू आहे. यानंतर मात्र उर्वरित 2 गोलंदाज असतील त्या 2 गोलंदाजांवर हल्ला चढवला जाईल का की पार्ट टाइम गोलंदाज पुन्हा एकदा कलाटणी देतील या सामन्याला कारण सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे आणि ह्या उन्हामध्ये 40+ क्रिकेट
सलामीची जोडी 3 ते 4 षटकं खेळणं थोडासा थकवा जाणवतोय, परंतु इथे धनंजय आणि प्रवीणचा काय फिटनेस. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केलाय, सक्सेसफुल झाले. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर विजयासाठी 12 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष समोर आहे. या ऐकूया आपण उर्वी डीजेला, देऊया एक छोटीशी संधी त्यांना. थँक्यू डीजे, थँक्यू. तर मंगेश गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. 12 चेंडू 22 धावांचं लक्ष समोर आहे. मंगेश गोलंदाजी मार्कवर. काल बऱ्याच सूचना दिल्या विशालने आम्हाला की घाई करायला सांगा, सामने वेळेवर व्हायला पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला सांगतो थोडीशी घाई करा. या वेळेला प्रवीण पाटील, चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. आग ओकायला सुरुवात केली या फलंदाजाने. ही आगरी समाजाची आन बान शान आहे. प्रवीण पाटील नाव आहे आणि शांत स्वभावाचा खेळाडू. सामन्याचं चित्र कुठल्याही क्षणी बदलण्याची ताकद असलेला हा खेळाडू आहे. तर एका बाजूने विशाल पाटील सुद्धा आपल्या रणनीतीने भल्या भल्या फलंदाजांना मात्र बाद करण्याची ताकद ठेवतोय आपल्याकडे, परंतु इथे रणनीती थोडीशी फसते. बघा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावगती काय जबरदस्त आहे खेळपट्टीच्या मधली. दोघांचे सुद्धा, धनंजयचं सुद्धा कौतुक करावं लागेल आणि प्रवीण पाटीलचं सुद्धा. धावसंख्या आपण बघतोय, अमर पाटील आणि साहिल पाटील आम्हाला दर्शवतात 39, 39 रन्स ऑन द बोर्ड. माफ करा, 38 धावा. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. 10 चेंडू 16 धावा. इथे आपण बघितलं तर काटा बदलला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूने. 9 चेंडू आणि 16 धावा. 54. 9 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे मात्र दिशा बदलतोय. बोटांमध्ये जादू काय आहे ती जादू दाखवताना बघायला मिळतोय हा गोलंदाज मंगेश. अप्रतिम कामगिरी करताना मंगेश आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला मात्र हवेच्या विरोधात बघा, मनगटामध्ये ताकद काय असते हे प्रवीण पाटीलने दाखवलंय.
हवेच्या विरोधात आणि तो सुद्धा सीमारेषेच्या 5 ते 6 मीटर लांब षटकार मारणं म्हणजे खरोखरच मनगडाचा पुरेपूर वापर केला जातो इथे. आणि या षटकारानंतर समीकरण बदललंय. आत्ता मात्र 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 10. पूर्णपणे आपल्या बाजूने सामना झुकवलेला आहे ओमसाई बिलीवर सरपडच्या बाजूने. इथे सिंगलच्या साह्याने एक धाव घेताना आपल्याला बघायला मिळतोय प्रवीण. 6 चेंडू आणि 9 धावा. या ऐकूया एक छोटीशी धून. थँक्यू. 17 चेंडू आणि 35 धावांवर नाबाद आहे प्रवीण पाटील. 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. जयप्रकाश पाटील, विशाल पाटील, प्रशांत पाटील कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवतील तर जयकांत तरे. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. बघा अनुभव आहे जयकांत तरे यांच्याकडे आणि जयकांत तरे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. या 9 धावा रोखल्या जातील का जयकांत तरे यांच्याकडून? कारण एका बाजूने आपण बघतोय प्रवीण पाटील आगरी समाजामध्ये एक चांगला फलंदाज म्हणून ओळख आहे, तर एका बाजूने मागील आपण 10 वर्षापूर्वीचा विचार केला तर जयकांत तरे हे खूप छान पद्धतीने क्रिकेट खेळायचे. तर बघा एका बाजूने अनुभव आहे तर एका बाजूने मात्र फलंदाजीचा अनुभव असलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोघांमधील हे बॅटल बघण्यासारखं असेल. या वेळेला 6 धावा येतात. आमचे कॅमेरामॅन कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी चेंडू निघून जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपण बघतोय जयकांत तरे. यावेळेला बघा प्रवीण पाटीलला बाद केलंय. म्हणजे मागचे जे 2 षटकार आहेत त्यातला एक षटकार जरी नसता तर मात्र हा सामना पुन्हा एकदा बॅलन्सिंग बघायला मिळाला असता. तरी सुद्धा अजून 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. मैदानात आलंय थोडंसं टेन्शन आणि हे टेन्शन घालवण्याचं एकमेव साधन म्हणजे उर्विजे. 19 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी ही आपण बघतोय प्रवीण पाटील यांच्या बॅट मधून. न्यू मॅन मिस्टर सुनील किणी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तर या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे थँक्यू. तर 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना जयकांत तरे. तर एका बाजूने सुनील किणी. इथे 3 चेंडू 3 धावा. बघा चित्र बदललेलं आहे. सामना पुन्हा एकदा 50% येऊन पोहोचलाय. दोघांना समान संधी आहे. इथून एखाद निर्धाव चेंडू
पुन्हा एकदा टेन्शन वाढवेल ते ओम साई बिलीवर सरपाडा संघावर. गोलंदाज जयकांत तरे पुन्हा एकदा सज्ज होताना आपण बघतोय. या वेळेला आपण बघतोय पंच वळतायत. वाईट बॉलचा इशारा रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट बॉलचा तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे इथे. तर या तिसरे पंच आपण आमच्या स्क्रीनवर येऊन हा वाईट बॉल आहे की नाही हे मात्र दर्शवायचं आहे. तर फेअर डिलिव्हरी आहे. पायाच्या मधून चेंडू गेलेला आहे. एक पाय हवेमध्ये होता, एक पाय जमिनीवर होता आणि दोन पायांच्या मधून चेंडू गेला. आणि खरोखरच यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल की त्याने मात्र दर्शवलं होतं की चेंडू हा वाईट बॉल नाही आहे. 2 चेंडू 3 धावा. सामना बरोबरीमध्ये सुटला तर 1-1 गुण. बघा असं वाटलं होतं की 2-3 चेंडू ठेवून सामना फिनिश होईल. प्रवीण पाटील बाद झाले आणि त्यानंतर मात्र लगातार 2 चेंडू डॉट. जयकांत तरे सुनील एक धाव येताना आपल्याला बघायला मिळेल का? तर एक धाव पूर्ण झालेले आहे. आता 1 चेंडू आणि 2 धावा. डॉट बॉल SS रिअल टायगर सरपाडा आणि 2 धावा काढल्या तर मात्र ओम साई बिलीवर सरपाडा. परंतु 1 धाव काढली तर मात्र 1-1 गुण. सुपर ओव्हर पाहिजे होती. प्रेक्षकांना सुपर ओव्हरचा थरार बघायला मजा येते. इथे आपण बघतोय दोन्ही संघांना समान संधी आहे इथे. परंतु इथे गोलंदाजाला हिरो बनण्याची संधी आहे. गोलंदाजाचं नाव चर्चेत राहण्याची ही संधी आहे. आज जर हा डॉट बॉल घेतला तर जयकांत तरे यांचं नाव आज पूर्ण दिवस चर्चेत राहील. या वेळेला मात्र बघूया झेल होतोय का. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे सुनील किनी पोहोचलेले आहेत. 2 धावा पूर्ण करून ओम साई बिलीवर सरपाडा संघाने मात्र विजयाची नोंद केलेली आहे. आणि जो विजयी घोडदौड चालू होती SS रिअल टायगर सरपाडा संघाची ती रोखलेली आहे इथे. आणि पहिल्या विजयाची नोंद करत 2 गुण आपल्या पाठीवर कोरले गेलेत ते म्हणजेच ओम साई बिलीवर सरपाडा संघाने.